नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक पी.बी. गोडे, मराठा विद्याप्रसारक समाजाचे गुरुवर्य मामासाहेब दांडेकर कला, भगवंतराव वाजे वाणिज्य व आणि विज्ञान महाविद्यालय सिन्नर. चॅप्टर क्रमांक 2ला आपण सुरुवात करत आहोत. यामध्ये ग्राहक शिक्षण व जागृती या चॅप्टरचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. आजची परिस्थिती जर बघितली की बदलत्या कालावधीमध्ये अनेक प्रकारचे बदल या ठिकाणी घडून येत आहे. उदाहरणार्थ अनेक प्रकारचे कायदे, नियम, राजकीय, आर्थिक व सामाजिक घटक, आरोग्यविषयक घटक यामध्ये बदल झाल्यामुळे जो ग्राहक वर्ग जो आहे या ग्राहकांना वस्तू व सेवांचं शिक्षण देणं, जागृती करणं या अनुषंगाने या प्रकरणामध्ये आपण माहिती घेणार आहोत. व्यवसायामध्ये ग्राहक जो असतो या ग्राहकाला राजा मानलं जातं. म्हणून आजचे व्यवसाय जे आहेत हे ग्राहकाभिमुख आपल्याला दिसून येतात. ग्राहकांना त्यांचे हक्क, कर्तव्य व जबाबदारीबाबत जागृत करणं म्हणजेच ग्राहक शिक्षण होय. ग्राहकांना त्यांचे हक्क, कर्तव्य व जबाबदारीबाबत जागृत करणं याला आपण ग्राहक शिक्षण असं आपण म्हणतो. आजकाल अनेक व्यवसाय संस्था ग्राहक वर्तणुकीचा अभ्यास करून अनेक प्रकारच्या योजना या ठिकाणी राबवतात. व्यावसायिकांच्या नैतिकतेचा ऱ्हास झाल्याने त्यांना व्यावसायिकाकडून ग्राहकांची होणारी फसवणूक व नुकसानीबाबत सजग राहण्यासाठी ग्राहक शिक्षणाची गरज आहे. आता ग्राहक शिक्षण जो आहे त्याचा अर्थ या ठिकाणी आपण बघूया. ग्राहकांबाबत निर्माण होणाऱ्या समस्यांवर उत्तर शोधण्याची कला, तत्वज्ञान फार थोड्या ग्राहकांना अवगत असते. जागरूक ग्राहकांना आपला हक्क, कर्तव्य व जबाबदारी याची जाणीव असते. प्रत्येक ग्राहकाला स्वतःची हक्क, कर्तव्य, जबाबदाऱ्या याची जाणीव करून देणे म्हणजे ग्राहक शिक्षण होय. ग्राहक शिक्षणाचे फलित म्हणजे व्यावसायिक व ग्राहक यांच्यातील संबंध सलोख्याचे व समन्वयाचे प्रस्तावित व्हावे. त्याचा फायदा व्यवसाय व ग्राहक दोन्ही घटकांना प्राप्त होतो. म्हणजे ग्राहकांना वस्तूच्या बाबतीमध्ये ज्या काही समस्या आहेत, ज्या काही अडचणी आहेत, या समस्या आणि अडचणी या जर ग्राहक शिक्षणाच्या माध्यमातून व्यावसायिकांनी जर शोधून जर काढल्या तर त्याच्यावर एक चांगलं जे काही ज्याला आपण एक सोल्युशन म्हणूया किंवा उत्तर म्हणूया हे व्यावसायिकांना देखील मिळू शकतं आणि ग्राहकांना देखील मिळू शकतं. कारण की कुठलंही शिक्षण, कुठलंही प्रशिक्षण हे व्यवसाय आणि ग्राहक या दोघांसाठी आपल्याला फायदेशीर यामध्ये दिसून येतं की जेणेकरून जो ग्राहक वर्ग जो आहे या ग्राहकांना वस्तूबाबत, सेवांबाबत जे शिक्षण आहे, प्रशिक्षण आहे ते देणं व्यावसायिकाच्या दृष्टीने फायदेशीर आहे. कारण की व्यवसायाने शिक्षण जर दिलं तर त्या वस्तूपासून ग्राहकांचं नुकसान होणार नाही आणि ग्राहकांचं नुकसान न झाल्यामुळे जे पुढे जी काही भरपाई देण्याची जी जबाबदारी जी आहे ही व्यवसायांवर जास्त प्रमाणात पडणार नाही. ग्राहक शिक्षणाची व्याख्या आपण या ठिकाणी बघत आहोत. ग्राहकांना त्यांचे हक्क, कर्तव्य, जबाबदाऱ्यांबाबत जागरूक करणं म्हणजे ग्राहक शिक्षण होय. ही व्याख्या आपण सुरुवातीला देखील बघितली होती. आता ग्राहक शिक्षणाची गरज किंवा आवश्यकता, तुमचं जे ग्राहक शिक्षण आहे, ग्राहकांना शिक्षण देण्याची काय गरज आहे, काय आवश्यकता आहे, यावरून तुम्हाला ग्राहक शिक्षण जे आहे या ग्राहक शिक्षणाची जी काही कन्सेप्ट आहे ती चांगल्या प्रकारे आपल्याला क्लिअर होईल. की ग्राहक शिक्षणाची गरज पहिली म्हटलं की ज्ञान व माहिती पुरवणं. ग्राहकांना वस्तू व सेवा वापराबाबतचे ज्ञान व माहिती पुरवणे, ग्राहकांना आपला हक्क, अधिकार, कर्तव्य व जबाबदारीची जाणीव करून देणे यासाठी ग्राहक शिक्षणाची गरज आहे. की ग्राहकांना ज्या काही वस्तू आणि सेवा असतील या वस्तू कशा वापरायच्या त्याचं ज्ञान ग्राहकांना पाहिजे. त्याचबरोबर ग्राहकांना आपले कुठले हक्क आहेत वस्तू खरेदी संदर्भात त्यांना कायद्याने कोणते अधिकार दिलेले आहेत, ग्राहकांची कोणती कर्तव्ये आहेत व जबाबदारीची जाणीव करून देण्यासाठी शिक्षणाची गरज आहे. ग्राहकांची कर्तव्यामध्ये आजकाल आपण बघतो की आज या कोरोनासारख्या महामारीमध्ये
वस्तू व सेवा खरेदी करत असताना ज्यावेळेस आपण एखाद्या शॉपमध्ये किंवा दुकानामध्ये जात असतो त्यावेळेस मग आपल्या तोंडाला मास्क असणं, त्याच्यानंतर जे काही शक्य असेल तर हँड ग्लोव्ज घालणं किंवा जे आपले हँड असतील ते सॅनिटाईज करणं, सोशल डिस्टन्स ठेवणं, या गोष्टी म्हणजे एका प्रकारे काय झालं, ही ग्राहक जो आहे या ग्राहकाची कर्तव्य या ठिकाणी आहेत. या कर्तव्यांची जाणीव देखील ग्राहकांना होण्यासाठी या ठिकाणी ग्राहक शिक्षण हे आवश्यक आहे. दुसरी आवश्यकता आहे हक्क व अधिकारांची माहिती देणं. बहुसंख्य ग्राहक जे असतात हे एखाद्या दुकानातून किंवा एखाद्या व्यवसायातून मागितलेले जे काही पैसे देऊन वस्तू व सेवा खरेदी करत असतात. आपण कुठल्या गोष्टीसाठी किती किंमत द्यायला पाहिजे, दिलेल्या किमतीच्या बदल्यात वस्तू अथवा सेवा प्राप्त झाल्या आहेत की नाही याबाबत ग्राहक अज्ञानी असतात. जेवढी किंमत तुम्ही वस्तू आणि सेवांची दिलेली आहे ती किंमत योग्य प्रकारे दिलेली आहे की नाही याबाबत ग्राहक अज्ञानी असतात. ग्राहकांना आपले हक्क व अधिकार याची माहिती व्हावी यासाठी ग्राहक शिक्षणाची गरज आहे. जेणेकरून आपण जेव्हा एखादी वस्तू किंवा सेवा बाजारपेठेमध्ये खरेदी करायला जातो आणि ही वस्तू किंवा सेवा जेव्हा आपण बाजारपेठेमध्ये खरेदी करत असतो, अशी वस्तू किंवा सेवा बाजारपेठेमध्ये खरेदी करत असताना या वस्तू व सेवेसाठी जी किंमत आपण या ठिकाणी मोजलेली आहे ही किंमत या ठिकाणी बरोबर दिलेली आहे की नाही याची जाणीव जी आहे ही या ठिकाणी ग्राहकांना होणं अपेक्षित आहे. त्यानंतर फसवणूक व अफरातफरीपासून संरक्षण. जेणेकरून आजकाल भारतासारख्या मोठ्या बाजारपेठेमध्ये किंवा अनेक प्रकारच्या ज्यावेळेस आपण वस्तू व सेवा या ठिकाणी व्यावसायिकाकडून विकल्या जातात तेव्हा आपल्याला असं दिसतं की ग्राहक जे असतात त्यांची फसवणूक होते आणि अनेक प्रकारच्या अफरातफरी, जसं आपण अनेक प्रकारचे चिट फंड, सोने चांदीचे खरेदी विक्री, अलंकार, हिरे यांच्या बाबतीमध्ये माणिक मोती असेल किंवा जे काही सोनार असतात यांच्याकडून अनेक प्रकारच्या योजना या ठिकाणी राबवल्या जातात. मागेच तुम्ही कदाचित पेपरला बातमी वाचली असेल तर नाशिकमध्ये देखील अशा प्रकारच्या जे काही सोनार लोक आहेत यांनी सुवर्ण योजनेअंतर्गत जे काही पैसा जमा केला आणि ग्राहकांची फसवणूक केली. अशा प्रकारची फसवणूक या ठिकाणी ग्राहकांची टाळली जावी. त्याचबरोबर ग्राहकांना जे काही अफरातफर वस्तूच्या बाबतीमध्ये होत असते यापासून संरक्षण मिळावं. आता वस्तूच्या अफरातफर म्हणजे नेमकं काय, की अनेक प्रकारच्या वस्तू सेवा जेव्हा आपण बाजारपेठेमध्ये खरेदी करायला जात असतो तेव्हा तुम्ही आता या कोरोनाच्या पार्श्वभूमीमध्ये तुम्ही वर्तमानपत्रामध्ये बातम्या वाचल्या असतील की जे काही सॅनिटायझर आहे किंवा अनेक प्रकारचे हँडवॉश आहे हे हलक्या प्रतीचे किंवा डुप्लिकेट प्रतीचे आपल्याला बाजारपेठेमध्ये बघायला मिळतात. यासाठी मग आपल्याला जे काही आपलं मागील चॅप्टरमध्ये जे काही आपण शिकलो, जे काही आपल्याला जे स्टँडर्ड आहे या स्टँडर्ड त्या वस्तूवर ISI मार्क किंवा ॲग्रो मार्क जे आहे या स्टँडर्डचे चिन्ह त्या ठिकाणी आहेत का याची जबाबदारी शासन आणि ग्राहक या दोघांनी आणि व्यावसायिकांनी त्याला दुजोरा दिला तर ग्राहकांची फसवणूक आणि अफरातफर जी आहे ही टाळण्यासाठी मदत या ठिकाणी आपल्याला होताना दिसून येईल. त्यानंतर चौथी आवश्यकता आहे तक्रार निवारण जे आहे या तक्रार निवारणाबाबत मार्गदर्शन. अनेक ग्राहकांच्या वस्तू आणि सेवेच्या बाबतीमध्ये तक्रारी असतात. मग किमतीविषयी तक्रार असते, वस्तूची गुणवत्ता जी आहे खालवलेली असेल ती तक्रार असते, विक्रेतर सेवा इत्यादी बाबत जे काही तक्रारी असतात या तक्रारी नेमक्या कुठे कराव्यात हे ग्राहकांना माहिती नसतं. ग्राहक शिक्षणामुळे आपण ग्राहकांची जी तक्रार आहे त्या तक्रार निवारणाबाबत जे मार्गदर्शन या ठिकाणी मिळतं. म्हणजे ग्राहक शिक्षणाच्या माध्यमातून ग्राहकांच्या तक्रारी मांडण्यासाठी कोणते मंच आहेत किंवा आजकाल आपण या वेब युगामध्ये तुम्ही इंटरनेटच्या माध्यमातून जरी अशा प्रकारच्या वेबसाईट शोधल्या तरी तुम्हाला त्या ठिकाणी जे काही मार्गदर्शन या ठिकाणी मिळतं. इंटरनेटवरती एक जस्ट डायल नावाची एक वेबसाईट आहे. त्या जस्ट डायलवरती तुम्ही कुठलीही समस्या जर टाकली तर त्या समस्येचं सोल्युशन त्या ठिकाणी तुम्हाला कुठल्या वेबसाईटच्या माध्यमातून मिळेल अशा प्रकारचे जे काही तिथले जे कस्टमर केअर आहे हे कस्टमर केअर तुम्हाला या ठिकाणी माहिती पुरवून तुमची कुठलीही समस्या सोडवण्यासाठी मदत करत असते. म्हणजेच जेणेकरून तुम्हाला जे काही जो ग्राहक वर्ग आहे या वर्गाला ग्राहक शिक्षणाच्या माध्यमातून ज्या काही तक्रारी असतील या तक्रारी मांडण्यासाठी जे काही मार्गदर्शन आहे हे करण्यासाठी ग्राहक शिक्षणाची आवश्यकता या ठिकाणी आपल्याला दिसून येते. नंतर
पाचवा मुद्दा आपला आहे ग्राहक व व्यावसायिक यांच्यात सदृढ संबंध निर्माण करणं. प्रस्तावनेमध्ये आपण म्हटलंय की ग्राहक शिक्षण दिल्यामुळे काय होतं की व्यावसायिक आणि ग्राहक यांच्यामध्ये चांगले संबंध या ठिकाणी निर्माण होत असतात. कारण की वस्तू आणि सेवा या बाबतीमध्ये जर ग्राहकांना समाधान प्राप्त जर झालं तर एक आपुलकीची भावना या ठिकाणी निर्माण होत असते. जसं की आता पुढे थोड्याच दिवसामध्ये दिवाळीचा सण आहे आणि आपण न्यूजमध्ये किंवा दूरदर्शनवर जाहिरात बघतो की मोती साबण, की संबंध सदृढ करण्यासाठी आता दिवाळीच्या सणामध्ये मोती साबण वापरा, की जेणेकरून आपल्याला जो काही पुढील जो काळ आहे येणारा थंडीचा याच्यापासून ऊब मिळावी यासाठी ह्या मोती साबणाचा वापर या ठिकाणी केला जातो. किंवा जे अनेक प्रकारचे फळं आपण खातो याच्यातून जी काही उष्णता हीट होत असते त्यावर कंट्रोल करण्यासाठी मोती साबण काम करते. अशा प्रकारची जाहिरात या दूरदर्शनच्या माध्यमातून किंवा टी व्हीच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळते. यामुळे काय होतंय की ती साबण आपण वापरल्यानंतर किंवा त्या साबणीचा आस्वाद आपण घेतल्यानंतर तिच्यापासून जर आपल्याला संरक्षण जर मिळालं तर व्यावसायिक आणि ग्राहक यांच्यामध्ये एक सदृढ नातं निर्माण होताना दिसून येतं. किंवा अनेक प्रकारच्या वस्तू ज्या जो ब्रँड ग्राहकाच्या मनामध्ये या ठिकाणी बसलेला आहे, निर्माण झालेला आहे, त्या वस्तूबाबत ग्राहकांना एक चांगल्या प्रकारचं जे काही आपुलकी जे आहे ही निर्माण होताना दिसून येते. गुणवत्तेचं जे प्रतीक आहे हे व्यावसायिकांनी चांगल्या प्रकारे जर पाळलं तर एक चांगलं जे काही सदृढ जो काही संबंध आहे हा या ठिकाणी निर्माण होतो. नंतर सहावी आवश्यकता आहे ग्राहकांची पिळवणूक थांबवणं. पिळवणूक शब्द म्हटला की आजकाल आपण बघतो की समाजामध्ये वावरत असताना आपली जशी मनुष्याची जशी पिळवणूक होते तशी ग्राहक वर्ग जो आहे या ग्राहक वर्गांना किमतीबाबत असेल, वस्तूच्या गुणवत्तेबाबत असेल, त्यानंतर वस्तूच्या क्वालिटी आणि क्वांटिटीबाबत फसवण्याचे प्रकार आपल्याला बघायला मिळतात. या ग्राहक शिक्षणामुळे काय होत आहे मग ग्राहकाची पिळवणूक थांबण्याची जी काही मदत आहे या ठिकाणी होताना दिसून येते. नंतर पुढील जो मुद्दा जो आपला आहे ग्राहक शिक्षणाची गरज किंवा आवश्यकता हा मुद्दा या ठिकाणी आपण पूर्ण केला. पुढचा जो मुद्दा आहे आपला तर ग्राहक शिक्षणाचे महत्त्व. ग्राहक शिक्षणाचे महत्त्व या ठिकाणी आपण बघणार आहोत की ग्राहक शिक्षणाबाबत जो काही विभिन्न प्रकारच्या ज्या काही वस्तू आणि सेवा असतील याबाबत ग्राहकांना या ग्राहक शिक्षणापासून कुठल्या प्रकारचं महत्त्व या ठिकाणी प्राप्त होतं ते आपण पुढील मुद्द्यांमधून बघणार आहोत व्हिडिओ. यानंतर आपण ग्राहक शिक्षणाचे महत्त्व हा टॉपिक आपण बघणार आहोत. पहिला आहे खरेदीबाबत मार्गदर्शन. बाजारपेठेतून आवश्यक असणाऱ्या वस्तू अथवा सेवा कशा प्रकारे खरेदी करावी आणि कोणत्या उत्पादकाकडून किंवा दुकानदाराकडून खरेदी करावी, खरेदी करताना कोणती काळजी घ्यावी याची माहिती ग्राहक शिक्षणातून प्राप्त होत असते. जेणेकरून काही वस्तू आणि सेवा खरेदी करत असताना आपल्याला विशेष काळजी घ्यावी लागते. जसं की ज्या आपण विशेषतः मेडिकलमधले काही प्रॉडक्ट आपण घेतले तर त्या प्रॉडक्ट्स तुम्हाला खरेदी केल्यानंतर ते तुम्हाला डीप फ्रीज करावे लागतात. विशेषतः लहान मुलांचे जे सिरप असतात किंवा जे वयोवृद्ध माणसं ज्यांची जी काही सिरप असतात किंवा टॅबलेट असतात या तुम्हाला अशा मोकळ्या वातावरणामध्ये ठेवता येत नाही, तर ते फ्रीजमध्येच ठेवावे लागतात. म्हणजे अशा प्रकारचं जे खरेदीबाबत जे मार्गदर्शन आहे हे करून देण्याचं काम तुम्हाला ग्राहक शिक्षणाच्या माध्यमातून या ठिकाणी होताना दिसून येतं. दुसरं आहे की बाजारपेठ व वस्तू अथवा सेवांविषयी सखोल ज्ञान. आता हे झालं सामान्य वस्तू आणि सेवा खरेदीबाबत. अशा काही वस्तू किंवा सेवा असतात की त्यासाठी तुम्हाला बाजारपेठ माहिती पाहिजे. जसं की तुम्हाला सोनं खरेदी करायचं आहे किंवा तुम्हाला विशिष्ट महत्त्वाच्या वस्तू जसं एखादा जर श्रवण यंत्र खरेदी करायचं असेल, विशिष्ट प्रकारचे नजरेचे गॉगल तुम्हाला खरेदी करायचे असतील तर यासाठी विशिष्ट बाजारपेठ तुम्हाला माहिती असली पाहिजे की चांगल्या बाजारपेठेमध्ये अशा वस्तू आणि सेवा या माफक दराने मिळतात. आणि जर तुम्ही किरकोळ विक्रेत्यांकडे जर गेल याची किंमत ही जास्त असण्याची शक्यता असते. म्हणून या माध्यमातून तुम्हाला बाजारपेठ जी काही आहे या बाजारपेठेची माहिती देखील या ठिकाणी मिळवून देण्याचं काम ग्राहक शिक्षण करत असतं. तिसरा मुद्दा आपला आहे की हक्कांबाबत जाणीव.
की आजकाल आपण बघतो की अनेक प्रकारचे ग्राहक किंवा आपण एक भारतीय नागरिक या नात्याने आपण बघतो की अनेक ग्राहकांना अनेक प्रकारचे हक्क व अधिकार आहेत, पण या हक्क आणि अधिकारांची जी जाणीव या ठिकाणी ग्राहकांना न झाल्यामुळे ग्राहकांचं शिक्षण जे आहे किंवा ग्राहकांना वस्तू आणि सेवांची माहिती नसल्यामुळे ग्राहक या ठिकाणी फसण्याची शक्यता या ठिकाणी नाकारता येत नाही. पुढे म्हटलं की दर्जा व गुणवत्ता याबद्दल माहिती. वस्तूची दर्जा व गुणवत्ता याची ग्राहकांना माहिती व्हावी या दृष्टीने या ठिकाणी ग्राहक शिक्षण या ठिकाणी महत्त्वाचं असतं. त्यानंतर शेवटचा मुद्दा आहे कायद्याचं ज्ञान. कायद्याचा आपण नेहमी ऐकत असतो की अनेक प्रकारचे कायदे, अनेक प्रकारचे नियम वस्तू व सेवेच्या खरेदीच्या बाबतीमध्ये आपल्याला बघायला मिळतात, परंतु त्या कायद्यांचं तंतोतंत पालन न केल्यामुळे ग्राहकांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक होण्याची जी काही शक्यता आहे या ठिकाणी होत असते. त्यामुळे अनेक प्रकारचे कायदे, मग यामध्ये वस्तूच्या वजनमाप कायदा असेल, त्यानंतर ग्राहक संरक्षण कायदा असेल, अनेक प्रकारचे कायदे की ज्याच्यामध्ये जसं पेटेंट ॲक्ट आहे, या ॲक्टनुसार अनेक प्रकारच्या वस्तूंचं संरक्षण या ठिकाणी मिळवण्यासाठी जो काही प्रयत्न जो आहे या कायद्याअंतर्गत केला जातो आणि त्या कायद्याअंतर्गत वस्तू आणि सेवा या ठिकाणी ग्राहकांना विकल्या जातात. ठीक आहे, त्यानंतर पुढील लेक्चर आपण पुढील भागामध्ये बघूया.